राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले। 2004 सालच्या मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार धादांत खोटं बोलतात असं अजित पवार म्हणाले। 2004 साली राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते, त्यावेळी छगन भुजबळ मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं, पण पवारांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं। मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर आपलं कुणी ऐकणार नाही अशी भीती शरद पवारांना वाटत असावी असं अजित पवार म्हणाले। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं। 2004 साली पक्षातल्या नेत्यांना अनुभव नव्हता, अजित पवार एकदम नवखे होते असं पवार म्हणाले होते। 2004 च्या बद्दल मध्ये पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की 2004 ला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता। दादांत खोटं आहे, दादांत खोटं। आम्हाला वाटत होतं ते करावं आणि मी तर त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा मध्ये इंटरेस्टेड नव्हतो। त्यावेळेस 2004 ला कदाचित साहेबांनी प्रफुल्लभाईंनी असा विचार केला असेल की 91 ला केल्यावर ह्यांनी वर्षातच नाही ऐकलं आपलं, आता जर कोणी केलं तर आपल्या दोघांना कायमचे दिल्लीलाच पाठवतील। समाजामध्ये धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला। ही बाब जशी त्या ठिकाणी घडली तसा प्रामुख्याने दुसरा एक प्रचार त्या ठिकाणी केला गेला अल्पसंख्याक समाजाच्या वतीमध्ये। संबंध देशभरातल्या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एक तऱ्हेची असुरक्षितता निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यामध्ये आलं। प्रामुख्याने आपण पाहिलं की आपल्या राज्यामध्ये सुद्धा त्याच पैकीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।